तुम्ही सगळे कसे आहात? शुभ सकाळ. सकाळचे वाजले 7 आणि आलेली आहे मी पहिल्या घरी स्वयंपाकासाठी. इथे बनवली मी आलू आणि सिमला मिरचीची एकदम चविष्ट भाजी. आपली महाराष्ट्रीयन पद्धतीची झणझणीत बनवलेलं आहे मी वरण. बघा तुम्ही बघू शकता वरण किती छान दिसते. तेवढंच खायलाही खूप चविष्ट आहे. एकदम पातळ आणि मऊसूत चपात्या, भात बनवला, किचन वगैरे साफ केलेलं आहे. आता मला जायचं आहे दुसऱ्या घरी. तर चला मी तुम्हाला पटापट दुसऱ्या घरचा मेन्यू दाखवते. जसं सोसायटीच्या खाली आले एवढ्या सुंदर माशांना बघून खूपच मन आनंद होतं. हे वॉचमॅन अंकल समोर मी लहानाची मोठी झालेली आहे. खूप आनंद होता की चलता फिरता आपण माणसं एक एक दुसऱ्यांना बोलतो. आणि मला आता ह्या दोन्ही सोसायटीमध्ये जायचं आहे. दुसऱ्या घरी आले, इथे काय लंच नव्हता बनवायचा, फक्त आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतीने एकदम छान पोहे बनवलेत शेंगदाणे वगैरे टाकून आणि फक्त 2 चपात्या बनवायच्या होत्या. तर पटापट इथलं पण काम आटपून घेतलेलं आहे. आता मला जायचंय तिसऱ्या घरी. एक कामावर मला भरपूर दिवस सुट्ट्या आहेत, ते गेल्यात आपल्या घरी, तर आरामात कामं होतात माझे पण. सकाळी जेवढे डब्याचे कामं आहेत तेवढे मला पटपट करून घ्यावे लागतात. आता थोड्या वेळेस मी खाली बसून नंतर मला जायचंय तिसऱ्या घरी. मग इथून आपले कामं करून घरचे जाऊन कामं करायचे आहेत, नाश्ता वगैरे बनवायचा. थोड्या वेळ बसून आता मी आलेली आहे तिसऱ्या सोसायटीमध्ये. तुम्ही बघू शकता ह्या सोसायटीमध्ये खूप छान सोसायटी सजवतात. हे कलरिंगचं काम चालू आहे आणि इथे बनवले आहे. मी 3 जण राहतात इथे केलेली आहे. एकदम छान अंडाकडे तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये दाणे दाणे दिसतात आहे. ह्याच्यामध्ये मी अंडा फोडून टाकलेला आहे. खूपच छान लागते. लवकरच मी ह्याची रेसिपी पण अपलोड करेल. एकदम सॉफ्ट आणि पातळ चपात्या केल्यात, भात बनवलेला आहे, किचन वगैरे साफ केलेलं आहे आणि आता मला जायचं आहे माझ्या घरी. ही आहे माझी हार्ड वर्किंग सकाळ संध्याकाळ बाहेरचे काम, मग नंतर आपल्या घराचे काम. आपल्या गृहिणीला तर कधीच आराम नसतो. कितीही केलं तरी आपल्यासाठी कमीच आहे. तर चला मी लवकरच भेटते तुम्हाला संध्याकाळी.